तर आपण मागच्या लेक्चरमध्ये कंडिशनल प्रोबॅबिलिटी बघितली होती आणि त्याच्यावरची एक्झाम्पल बघितली होती. आता मल्टिप्लिकेशन थेरम बघणार आहे आपण. मल्टिप्लिकेशन थेरम किंवा त्याला कंपाऊंड प्रोबॅबिलिटी थेरम, थेरम ऑफ कंपाऊंड प्रोबॅबिलिटी. हा थेरम ऑफ कंपाऊंड प्रोबॅबिलिटी आणि मल्टिप्लिकेशन थेरम दोन्ही एकच नाव आहेत, एकाच थेरमचे नाव आहे. तर याचं स्टेटमेंट काय? सपोज ए अँड बी बी टू इव्हेंट्स डिफाइन ऑन ओमेगा. ए अँड बी हे दोन इव्हेंट आहेत ओमेगा मधले. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए. म्हणजे आपण एक अनकंडिशनल प्रोबॅबिलिटीला कंडिशनल प्रोबॅबिलिटीने म्हणतोय, प्रोव्हाइडेड ही जी अनकंडिशनल आहे ती दुसऱ्याच्या कंडिशन मध्ये असणार आहे. सिमिलरली इट कॅन बी रिटन एज प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. हा तुमचं काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन थेरम. मल्टिप्लिकेशन थेरम काय सांगतो की तुम्हाला इंटरसेक्शनची इव्हेंट of occurrence A and B simultaneously is the same as probability of A into probability of B given A is same as probability of B into probability of A given B. अशा पद्धतीने दोन साठी हा थेरम आहे. जर तीन इव्हेंट असतील A, B, C, then it can be written as A intersection B intersection C is equal to probability of A into probability of B given A into probability of C given A intersection B. तर हा तीन इव्हेंट साठी अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन थेरम आपल्याला मिळतो. या मल्टिप्लिकेशन थेरम आपल्याला वापरून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. हा एक महत्वाचा थेरम आहे की आपल्याला अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी वापरून इंटरसेक्शन म्हणजे ऑकरन्स ऑफ टू इव्हेंट सायमल्टेनियसली किंवा ऑकरन्स ऑफ थ्री इव्हेंट सायमल्टेनियसली याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करता येते, म्हणून हा मल्टिप्लिकेशन थेरम महत्वाचा. तर आता या मल्टिप्लिकेशन थेरमवर आपण एक्झाम्पल बघणार आहे. मल्टिप्लिकेशन थेरमचं एक्झाम्पल असं आहे, पहिले एक्झाम्पल असं आहे बघा. फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स, 2 कार्ड्स ड्रॉन विदाउट रिप्लेसमेंट. आता आपला एक्सपेरिमेंट काय आहे? ड्रॉइंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड, 2 कार्ड्स फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड विदाउट रिप्लेसमेंट. आपण किती कार्ड काढतोय? 2 कार्ड काढतोय विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे पहिले कार्ड काढलं की ते बाजूला ठेवणार आहे, परत दुसरं कार्ड काढणार आहे. पहिलं कार्ड काढले की विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे ते कार्ड बाहेर ठेवणार आहे कॅटच्या, आणि मग ते दुसरं कार्ड काढणार आहे. म्हणजे पुढच्या नेक्स्ट ड्रॉच्या वेळेला आपला सॅम्पल स्पेस हा कमी होणार आहे, कारण आपण एक कार्ड ऑलरेडी काढलेला आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर रेड. आता त्यांनी काय सांगितलं की आपण 2 कार्ड काढतोय, पण कसे काढतोय? विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे पहिलं कार्ड काढा, 52 मधून एक कार्ड काढा, जे काय येईल ते बाजूला ठेवा, आणि नंतर परत दुसरं कार्ड काढा. त्यावेळेला आपल्याकडे 51 कार्ड असणार आहेत, ना की 52, कारण हे कार्ड आपण विदाउट रिप्लेसमेंट आहे, म्हणजे हे बाहेर ठेवून दिलेलं. मग त्यावेळेला परत दुसरं कार्ड काढतोय. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काय काढायची? बोथ दीज कार्ड्स आर रेड कार्ड्स. दोन्हीही रेड कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी काय? अशा पद्धतीचं आपल्याला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. तर आता ही प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेशन करू शकतो आपण बाय युझिंग कंडिशनल प्रोबॅबिलिटी किंवा मल्टिप्लिकेशन थेरम वापरून. मग त्यांनी काय म्हणलेलं आहे? ए, 2 इव्हेंट डिफाईन केलेले आहेत. ए इव्हेंट दॅट फर्स्ट कार्ड इज रेड, आणि बी इव्हेंट दॅट सेकंड कार्ड इज रेड. आता पहिलं कार्ड रेड आहे, दुसरं कार्ड रेड, हा ए बी आहे, पण विदाउट रिप्लेसमेंट आहे एक्सपेरिमेंट, लक्षात घ्या. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे काय की रेड कार्ड मिळायचे चान्सेस काय? तर आपल्याकडं एम अपॉन एन आपल्याकडे प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन आहे. प्रोबॅबिलिटी डेफिनेशन काय सांगते? नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस. मग टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस म्हणजे 52 मधून एक कार्ड काढायचंय. सो द टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स इज 52C1. म्हणजे 52 मधून एक कार्ड आपण अशा पद्धतीने काढू शकतो 52C1 वेजनी, म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. आता यातले रेड कार्ड साठी फेवरेबल केसेस किती आहेत? टोटल रेड कार्ड्स इन द 52 कार्ड्स आर 26. मग काय होणार? 26C1 म्हणजे काय असणार आहे ते? 26 डिवायडेड बाय 52. हे झालं आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए,
आता बघा, आता दोन्ही रेड कार्ड पाहिजेत आपल्याला. आता दोन्ही रेड कार्ड पाहिजेत म्हणजे आता बी गिवन ए म्हणजे पहिलं रेड कार्ड आहे. द फर्स्ट कार्ड इज रेड, हे गिवन आहे म्हणजे हे झालेलं आहे, ऑकरन्स झालेलं आहे. त्यावेळेला दुसरं रेड कार्ड असायचे चान्सेस काय, अशा पद्धतीचा हा प्रश्न. मग आता इथे टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस काय असणार आहे, तर एक कार्ड कमी झालेलं आहे, एक कार्ड जे काढलेलं आहे आपण ते बाजूला ठेवलेलं आहे, म्हणून टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस आर 51C1. आणि बी गिवन ए, आता पहिलं कार्ड जे काढलेलं आहे ते रेड कार्ड आहे असं जर ऍझम्पशन केलं तर देर आर टोटल 25 कार्ड्स रिमेनिंग इन द पॅक ऑफ कार्ड विच आर रेड. म्हणजे रेड असणारे देर आर 25 कार्ड, सो 25C1. सो दिस इज नथिंग बट 25/51. म्हणजे आपल्याला पहिला कार्ड हा रेड कार्ड असायचे चान्सेस काय, 26/52. जर तुम्हाला सांगितलं पहिलं कार्ड रेड आहे तर दुसरं रेड असायचे चान्सेस काय, 25/51, 25/51. देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे बोथ कार्ड्स आर रेड, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड कार्ड आर रेड, इज गिवन बाय फॉर्म्युला मल्टिप्लिकेशन थेरम, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए, and this is nothing but 26/52 into 25/51. मग जे काय येईल ते उत्तर आपलं असणार आहे. तर म्हणजे हा मल्टिप्लिकेशन थेरमचा यूज आहे, ऍप्लिकेशन आहे, हे मल्टिप्लिकेशन थेरमचं ऍप्लिकेशन आहे. तर अशाच पद्धतीचं त्याने सिमिलर एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता त्याच्यात काय दिलेलं आहे, आता अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आहे. दुसरा एक्झाम्पल असा आहे, याच्यात एक्झाम्पल मी वाचून दाखवतो काय आहे ते, आणि मग आपण ते एक्झाम्पल कसं सोडवायचं ते बघणार. अ बॉक्स ऑफ मँगोज इज इन्स्पेक्टेड बाय एक्झामिनिंग. पण बॉक्स एक आलेले आहे मँगोचा, सो वी हॅव टू चेक वेदर बॉक्स इज गुड ऑर नॉट. सो टू व्हेरीफाय दिस वी टेक 3 मँगोज फ्रॉम द बॉक्स, म्हणजे 3 मँगोज घेतो विदाउट रिप्लेसमेंट मध्ये. म्हणजे पहिला मँगो काढायचा तो बाजूला ठेवायचा, दुसरा काढायचा बाजूला ठेवायचा, तिसरा काढायचा बाजूला ठेवायचा. If all 3 mangoes are good, the box into the market. जर तिन्ही काढलेले आंबे जर चांगले असतील तर बॉक्स मार्केटमध्ये जाणार आहे, आणि जर नसतील चांगले तर आपण रिजेक्ट करणार आहे. Let us calculate the probability that box of 100 mangoes containing 95 good mangoes and 5 bad ones will pass the inspection. करतो की बॉक्स मध्ये 100 मँगोज आहेत. There are 100 mangoes in the box. त्याच्यातले 95 mangoes are good and 5 mangoes are bad. मग हा जो बॉक्स आहे तो मार्केटमध्ये जायचे चान्सेस काय, व्हॉट इज द चान्सेस ऑफ दिस बॉक्स विल गो टू द मार्केट, हे आपल्याला काढायचं आहे. सो टोटल वी हॅव टोटल 100 mangoes in the box. Out of 195 good mangoes of good quality, आणि 5 आर बॅड क्वालिटी मँगोज. मग आपल्याला हा बॉक्स मार्केटमध्ये जायचे चान्सेस काय, म्हणजे तिन्ही मँगो चांगले निघाले तरच मार्केटमध्ये बॉक्स जाते. म्हणजे तिन्ही मार्केटमध्ये जायसाठी फर्स्ट ए काय असणार आहे, फर्स्ट ड्रॉन मँगो इज गुड, ड्रॉन मँगो इज ऑफ गुड क्वालिटी. तर चांगला असेल तरच आपण मार्केटमध्ये पाठवणार आहे, तिन्ही चांगले असतील तर. बी काय असणार आहे, सेकंड ड्रॉन मँगो इज ऑफ गुड क्वालिटी, आणि सी असणार आहे थर्ड ड्रॉन मँगो इज ऑफ गुड क्वालिटी. अशा पद्धतीने हे 3 इव्हेंट्स आपण डिफाईन करणार आहे. मग आपल्याला इथे काय काढायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, म्हणजे जर तिन्ही मँगो चांगले असतील तरच बॉक्स मार्केटमध्ये जाणार. सो दिस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए into probability of B given A into probability of C given A intersection B. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे फर्स्ट मँगो इज गुड मँगो. आता पहिला मँगो गुड मँगो असायचे चान्सेस काय असणार आहेत, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल 95 मँगोज आर गुड म्हणजे काय असणार आहे 95C1 डिवायडेड बाय 100C1, म्हणजे हे काय असणार आहे 95/100. हा झाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए काय असणार आहे, सेकंड मँगो इज गुड प्रोव्हाइडेड द फर्स्ट मँगो इज गुड. पहिला मँगो गुड असताना दुसरा मँगो गुड असायची चान्सेस काय असणार आहेत, तर पहिला मँगो गुड असेल तर देर आर 94 मँगोज रिमेनिंग विच आर ऑफ गुड क्वालिटी,
आउट ऑफ 99 मँगोज. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सी गिवन ए इंटरसेक्शन बी, सी गिवन ए इंटरसेक्शन बी म्हणजे आता आपल्याकडे किती चांगले मँगोज असणार आहेत, आता राहिले किती 94 गेले, म्हणजे राहिले 93 C1 डिवायडेड बाय 98 C1. म्हणजे मग गुड क्वालिटी. आता इथे काय झालेलं ए अँड बी, म्हणजे पहिले जे 2 मँगोज आहेत ते गुड क्वालिटीचे, त्याने तिसऱ्या गुड क्वालिटीचा असे चान्सेस काय. मग याचा आपण प्रोडक्ट घेणार आहे, म्हणजेच काय असणार आहे 95/100 इंटू 94/99 आणि 93/98, and multiplication of this gives the probability that the box will go to the market. म्हणजे बॉक्स मार्केटमध्ये जायचे चान्सेस हे मल्टिप्लिकेशन थेरम वापरून आपल्याला काढता येऊ शकतो. तर हे मल्टिप्लिकेशन थेरमचं ऍप्लिकेशन आहे. आपल्याला इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी कंडिशनल आणि अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी वापरून काढता येते. तर अशा पद्धतीने हे आहे. त्याच्यानंतर आपण आता बघणार आहे पुढचं एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा आता आपण बेस थेरम कडे जाणार आहे. आता बेस थेरम म्हणजेच काय असतो? बेस थेरम काय सांगतो की तुम्हाला जर एखादी ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्ही बेस थेरम वापरून प्रोबॅबिलिटी अपडेट होत असते. म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी दंगा झाल्यानंतर पोलीस काय करतात की जनरली जे लोक दंगा करणार आहेत किंवा जे तडीपार गुन्हेगार पहिल्यापासून माहिती आहेत त्यांना पकडतात आणि मग त्याच्यावरून ते शोधतात. पण जर आपल्याला असंच कळलं आधी की बाबा प्रत्येक जो गुन्हेगार त्यांच्या दृष्टीने आहे पहिल्यापासून, त्या चान्सेस माहिती असतील की बाबा हा असला तर दंगा किती, हा जर असला तर दंगा व्हायचे चान्सेस काय, तर आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी बेस थेरम वापरून आपण सांगू शकतो की हा जर गुंड असेल तर हा दंगा व्हायचे चान्सेस किती असतील, दुसरा गुंड असेल तर जो दंगा झालेला आहे तो त्याच्यामुळे असण्याचे चान्सेस किती. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोबॅबिलिटी अपडेट करते. म्हणजे जर तुमच्याकडे प्रायर नॉलेज असेल, आधी काहीतरी माहिती असेल, तर ती माहिती वापरून आपण पुढची माहिती सांगू शकतो की बाबा काय असू शकतं. तर हा बेस थेरम आहे. ते बेस थेरम कडे जायच्या आधी आपल्याला काही त्याच्या प्रिलिमिनरीज किंवा काही बेसिक गोष्टी लागणार आहेत. त्याच्यातली पहिली बेसिक गोष्ट आहे पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. आता पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस ही काय कन्सेप्ट आहे? द इव्हेंट्स A1, A2, AN, events A1, A2, AN forms a partition of sample space, कधी करतात? forms a partition of sample space if and only if A1, A2, AN are mutually exclusive and exhaustive. म्हणजे A1, A2, AN are mutually exclusive म्हणजे A1 intersection A2 intersection AN is equal to phi. म्हणजे यांच्यात इंटरसेक्शन नाही, म्हणजे दे आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. आणि एक्झॉस्टिव्हचा अर्थ काय? इफ वी टेक युनियन ऑफ देम दिस इज इक्वल टू ओमेगा. म्हणजे जर इंटरसेक्शन घेतला तर तो फाय आहे आणि युनियन घेतला तर ओमेगा आहे. म्हणजेच त्यावेळेला A1, A2, AN फॉर्म्स अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे या पहिल्या कंडिशनचा अर्थ आहे दे आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. सेकंड कंडिशनचा अर्थ आहे दे आर एक्झॉस्टिव्ह. एक्झॉस्टिव्हचा अर्थ दे फॉर्म अ सॅम्पल स्पेस. बघा आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर त्याची व्हेन डायग्राम अशी असू शकते. बघा हा A1, हा A2, हा A3, हा A4, हा A5, हा A6 अशा पद्धतीने असं करत हा AN. तर हे असे म्हणजे याच्यात कुठेही कॉमन नाहीये, कुठल्याही दोन इव्हेंट मध्ये कॉमन काही नाहीये आणि सगळे एकत्र घेतले की हा युनिव्हर्सल सेट म्हणजे ओमेगा मिळतोय. अशा पद्धतीने हा जर तुम्हाला जर मिळाले तर these events forms a partition of sample space असं आपण म्हणतो. याच्या दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह. आता याच्यानंतर आपण काही याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, इफ ओमेगा इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6
ए घेतलेला आहे, A1 A2 यांच्याऐवजी ABC म्हणलं तरी हरकत नाही, किंवा A1 A2 A3 म्हणू शकतो आपण. तर ए दिलेला आहे त्यांनी 1 3 5 आणि बी दिलेला आहे 2 4 6. मग 1 3 5 आणि 2 4 6 मध्ये जर आपण बघितलं तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती का, तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5, या दोघांच्यात कॉमन काहीच नाही. ए युनियन बी घ्या, ए युनियन बी घेतला तर तो काय असणार आहे 1 2 3 4 5 6 विच इज इक्वल टू ओमेगा. म्हणजे या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, म्हणजे ए अँड बी फॉर्म्स ऑफ पार्टिशन सॅम्पल स्पेस. पण त्याच्या उलट जर ए इज इक्वल टू असेल 1 3 5 आहे असत आहे, बी जर चेंज केला आपण किंवा सी घेऊ इथं 1 3, तर ए इंटरसेक्शन सी 1 3 येतोय, म्हणजे हे म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह नाहीयेत, म्हणजे दे आर नॉट फॉर्मिंग अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेससाठी या दोन कंडिशन महत्वाच्या आहेत, त्या जर सॅटिस्फाय होत नसतील तर दे आर नॉट फॉर्मिंग अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. इथे आपल्याला इंटरसेक्शन भेटतोय. समजा आता इथं डी घेतला असता 2 4, तर ए इंटरसेक्शन डी हा काय आहे 5 आहे, नल सेट आहे ए इंटरसेक्शन डी. पण ए युनियन डी घेतला तर काय म्हणणार 1 2 3 4 5. पण हा दिस नॉट फॉर्म्स ओमेगा, म्हणजे ए युनियन डी इज नॉट इक्वल टू ओमेगा. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली पण दुसरी होत नाही, म्हणून दे आर नॉट फॉर्म अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्याच पाहिजे तरच ते फॉर्म्स ऑफ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. तर याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल बघू आपण. इफ एबीसी फॉर्म्स अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस असं दिलेलं आहे. एबीसी फॉर्म्स अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस, फॉर्म्स पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. जर हा पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस तयार करत असेल तर आपल्याला दिलेलं आहे आणि अँड रिलेशन बिटवीन ए बी सी इज 3 into probability of A plus 2 into probability of B is equal to probability of C. Find probability of A, B, C. A, B, C ची probability काढायची, probability of A union B काढायची, त्यांनी सांगितलं A union B union ची probability काढायची आपल्याला. तर ती कशी काढायची बघूया. आता ABC फॉर्म्स ऑफ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस ही पहिली कंडिशन आहे आणि त्यांच्यातलं रिलेशन असं आहे. तर एबीसी फॉर्म्स ऑफ पार्टिशन सॅम्पल स्पेस म्हणजे ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू काय असणार आहे ओमेगा. यांच्यातलं जर आपण हे बघितलं तर हे काय असणार आहे ओमेगा. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू काय असणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ओमेगा. दिस इज नथिंग बट 1, कारण प्रोबॅबिलिटी ऑफ ओमेगा इज इक्वल टू 1 बाय एक्झाम 2. एक्झाम 2 एक्झामॅटिक डेफिनेशन सांगते की प्रोबॅबिलिटी ऑफ ओमेगा इज इक्वल टू 1. सो दीज आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. म्हणजे ए युनियन बी युनियन सी कॅन बी रिटन एज प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी. का लिहिता येऊ शकते, तर दीज आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. म्हणजे सिन्स ए बी सी आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह, म्हणजे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू 5. So by axiom 2, probability of A union B union C can be written as probability of A plus probability of B plus probability of C is equal to 1. आता probability of A, समजा आपण जर म्हणलं probability of C is equal to P जर असेल, तर आता probability of C P ठेवलेली आहे. आता probability of B काय आहे, probability of B काय असणार आहे, तर probability of C upon 2, probability of C upon 2 म्हणजे काय असणार आहे ती P by 2. 3PA is equal to PC जर घेतलं तर probability of A is equal to PC upon 3 म्हणजेच काय असणार आहे P by 3 is equal to 1. एलसीएम काढा, काय असणार आहे ते 6 असणार आहे एलसीएम, म्हणजे 3P plus 2P plus 6P divided by 6 is equal to 1. implies आता हे किती असणार आहे 3 आणि 6 3 9 2 11. 11P is equal to 6 म्हणजे P काय असणार आहे 6 by 11. म्हणजे P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ C इज इक्वल टू काय असणार आहे 6 by 11. मग प्रोबॅबिलिटी ऑफ B काय असणार आहे P by 2 म्हणजे हे काय असणार 6 by 22. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ C असणार आहे P by 3 which is equal to 6 by 33. मग हे अशा पद्धतीनं आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ A B C मिळते.
तर आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी काढायची आपल्याला. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी काढायची असेल तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी is equal to probability of A union B is equal to probability of A plus probability of B. का असं लिहू शकलो? Since A and B are mutually exclusive. A and B mutually exclusive आहे त्यामुळे युनियनची प्रोबॅबिलिटी ऍडिशन मध्ये लिहिता येईल बाय एक्झिम 2. मग काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे? 6/33 आणि हे काय असणार आहे? 6/22. ऍडिशन करायचे काय येईल ते तुमचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. तर हे पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस वापरून आपण एक्झाम्पल सोडवलेला आहे. म्हणजे पार्टिशन सॅम्पल स्पेसची कन्सेप्ट क्लिअर व्हावी हा मागचा उद्देश. आता आपण बघणार आहे बेज थेरम. महत्वाचा थेरम आहे बेज थेरम. याला पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी म्हणतात. बेज थेरमला जी काय मिळते प्रोबॅबिलिटी त्याला आपण पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी असंही म्हणू शकतो. हा थॉमस बेजने दिलेला आहे थेरम म्हणून त्याचं नाव आहे बेज थेरम. तर त्याचं हे असं आहे स्टेटमेंट. इफ A1 A2 AN forms a partition of sample space, A1 A2 AN forms a partition of sample space, forms a partition of sample space. Let B be any other event defined on A1 A2 AN. Let B be any other event. Any other event defined on ओमेगा. बी हा कुठलाही इव्हेंट आहे की जो आपण ओमेगावर डिफाईन केलेला आहे. देन इफ प्रोबॅबिलिटी ऑफ AI इज नॉट इक्वल टू 0, AI ची प्रोबॅबिलिटी म्हणजे कुठल्याही A1 A2 यांची प्रोबॅबिलिटी जर 0 नसेल आणि प्रोबॅबिलिटी ऑफ B इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे A आणि B ची जर प्रोबॅबिलिटी 0 नसेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन B इज इक्वल टू काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन AI divided by summation of probability of AI into probability of B given AI. I going from 1 to n. तर हे प्रोबॅबिलिटी पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी आहे ही. म्हणजे आपल्याला दिलेलं काय A1 A2 AN फॉर्म्स अ पार्टिशन ऑफ स्पेस. त्याच्यावर एखादा इव्हेंट डिफाइन करायला लेट B be any other event defined on omega such that probability of any event is not equal to 0. कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 नाही. म्हणजे A1 A2 AN ची पण नाही आणि B ची पण नाहीये. तर प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन B म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ AI given B is same as probability of AI into B given AI divided by summation of probability of AI into probability of B given AI. तर अशा पद्धतीने हा थेरम आहे. आता हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा. तर प्रूव्ह करताना याची डेफिनेशन याची डायग्राम काय आहे ती बघूया आधी. आता आपल्याला दिलेलं असं आहे आता हे A1 A2 AN हे पार्टिशन सॅम्पल स्पेस तयार करतात. मग याच्यावर एक इव्हेंट डिफाईन केलेला आहे B. हा जो गोल आहे हा B आहे की जो A1 A2 AN मध्ये कुठे ना कुठे त्याचं इंटरसेक्शन आहे आणि हा कोणावर डिफाईन केलेला ओमेगावर. आता A1 A2 AN पार्टिशन सॅम्पल स्पेस तयार करतायत म्हणजे यांच्यात इंटरसेक्शन काहीच नाही A1 A2 AN परंतु त्यांचा B बरोबर इंटरसेक्शन असू शकतो. मग त्या केसमध्ये आपल्याला या थेरमचं प्रूव्ह करायचं. तर प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन B is equal to probability of AI intersection B divided by probability of B. हा आपला बाय युझिंग कंडिशनल थेरम. कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा जो फॉर्म्युला आहे तो वापरून आपण लिहू शकतो. देन प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन AI intersection B is equal to probability of AI given B into probability of B. हा मल्टिप्लिकेशन थेरम सुद्धा आहे आणि आपण हे बघू शकतो मल्टिप्लिकेशन थेरमने आपण ही प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. तर आता ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे किंवा आता प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन B कॅन बी रिटन एज प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन AI अशी पण लिहू शकतो ही प्रोबॅबिलिटी कारण हे बाय मल्टिप्लिकेशन थेरम.
मल्टिप्लिकेशन थेरम काय सांगतो, इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी ह्या दोन्हीमध्ये कशा पद्धतीने लिहिता येते. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए आय गिवन पी की आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए आय इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए आय डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ. म्हणजे बाय मल्टिप्लिकेशन थेरम आपल्याला ए आय इंटरसेक्शन बी ची प्रोबॅबिलिटी कशी मिळते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए आय इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए आय डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आपल्याला इथं हा का लिहू शकलो ना ए आय इंटरसेक्शन बी, तर आपल्याला ए आय गिवन बी ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, म्हणून आपण बी गिवन ए आय ची प्रोबॅबिलिटी माहिती आपल्याला, तर इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए आय, आणि मग आपण अशा पद्धतीने हा पहिल्यांदा लिहिलेला. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय आहे ते बघूया. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी कसा लिहिता येईल तो बघू. आता आपल्याला एक दिलेलं A1 A2 AN फॉर्म्स ऑफ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस, म्हणजे A1 युनियन A2 युनियन AN इज इक्वल टू ओमेगा. हे आपल्याला दिलेलं आहे फॉर्म ऑफ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. आणि A1 इंटरसेक्शन A2 इंटरसेक्शन AN हे दिलेलं आहे फॉर्म, यांच्यात काही इंटरसेक्शन नाही, फॉर्म्स ऑफ पार्टिशन सॅम्पल स्पेस. मग बी इंटरसेक्शन ओमेगा हा काय असणार आहे, ओमेगा. बी इंटरसेक्शन ओमेगा हा असणार आहे बी इंटरसेक्शन ओमेगा बी असणार आहे. मग बी काय आहे, बी आहे युनियन. आता ओमेगा कसं लिहिता येणार आहे, A1 A2 AN च्या युनियन मध्ये लिहिता येतो, A1 युनियन A2 युनियन AN इज इक्वल टू बी. मग आपल्याला इंटरसेक्शन डिस्ट्रीब्यूट ओव्हर युनियन बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला कसं लिहिता येईल, बी इंटरसेक्शन A1 युनियन बी इंटरसेक्शन A2 युनियन बी इंटरसेक्शन AN इज इक्वल टू बी. म्हणजे बी कॅन बी रिटन ॲज बी इंटरसेक्शन A1 युनियन बी इंटरसेक्शन A2 युनियन बी इंटरसेक्शन AN बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता आपल्याला बी इंटरसेक्शन A1 जर आपण बघितलं, हा बी इंटरसेक्शन A1 इथं आहे, बी इंटरसेक्शन A2 हा इथं आहे, तर आपण जर ऑब्झर्व केलं तर दीज इव्हेंट्स आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. कारण A1 A2 AN म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह आहे, त्याच्यामुळे बीचं जे इंटरसेक्शन आहे प्रत्येकाबरोबर ते इंटरसेक्शन सुद्धा काय असणार आहे, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. म्हणजे नोट दॅट, काय नोट करायचंय, नोट बी इंटरसेक्शन A1 अप टू बी इंटरसेक्शन AN यांच्यात इंटरसेक्शन जी काय आहे, बी इंटरसेक्शन A1 इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन A2 इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन AN इज इक्वल टू 5. दे आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट, म्हणून यांच्यात इंटरसेक्शन नाही. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन A1 युनियन बी इंटरसेक्शन A2 up to union B intersection AN. And the probability of B can be written as probability of this event, and these are equivalent events. मग आता आपण जर बघितलं तर हे सगळे म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह आहे, त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ऍडिशन कॅन बी रिटन ॲज सम ऑफ देअर ऍडिशन जर ते म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असतील तर बाय ऍक्झियम 3 ऑफ प्रोबॅबिलिटी. मग काय होणार, हे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन A1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन A2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन AN. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी बी कॅन बी रिटन ॲज सम ऑफ दिस प्रोबॅबिलिटीज. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट मिळाली, ती काय आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन AI गोइंग फ्रॉम 1 to n. हे सम आपण फक्त नोटेशन मध्ये लिहिलेले समेशन प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन AI. आता माहिती आहे आपल्याला बाय कंपाऊंड प्रोबॅबिलिटी थेरम दिस कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन AI. प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन AI ही आपली प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन आहे. बाय मल्टिप्लिकेशन थेरमने आपण हे इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी अशी लिहिलेली आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन B कॅन बी रिटन ॲज probability of AI intersection B divided by probability of B. And probability of B can be written as sum of this
probabilities. Probability of AI given B कसं लिहिता येतं? Probability of B into probability of AI into probability of B given AI. Probability of AI into probability of B given AI divided by probability of B can be written as summation of probability of AI into probability of B given AI. I going from 1 to n. म्हणजे आपल्याला हा बेस थेरम इथं आपण प्रूव्ह केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा बेस थेरमचं प्रूफ आहे. या बेस थेरमचा उपयोग करून आपल्याला काही एक्झाम्पल सोडवावे लागतात आणि त्याच्यातले एका दुसरा एक्झाम्पल आपण आता बघणार आहे.